सेमीफायनलमध्ये बघतो आपण पहिला सेमीफायनलचा सामना या दमदार आमदार प्रीमियर लीग दमदार आमदार चषक 2025 मधील पहिला सेमीफायनलचा थरार. हा थरार आपण रंगताना बघतोय की तो संग्राम मिथुन थिटे पुरस्कृत गावदेवी वायशत विरुद्ध आई एकविरा वर्सोली. दोन्ही संघांनी अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दोन्ही संघांचा मनसुबा असेल की ह्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला हा जिंकून आपण अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं, हा मनसुबा नक्कीच असणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच यात तोडीस तोड लढत होईल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. आणि प्रेक्षकांना सुद्धा अतिशय चांगला, कमी षटकांचा जरी असेल सामना तरी सुद्धा चांगला सामना होईल. तुमच्या टीमचा स्पॉन्सर आहे. ओके. यस, याच्यानंतरचा सामना जो होणार आहे तो सागरी गणेश थळ विरुद्ध घरत कन्स्ट्रक्शन पुरस्कृत गावदेवी रांजणपाडा. या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. 3 षटकांचा हा सामना असेल. चला आपण जाऊया मैदानामध्ये. गावदेवी वायशत संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे फलंदाजीला ते आई एकविरा देवी वर्सोली या संघाला. त्यांचे नाणेफेकी आपण सलामीचे फलंदाज बघतोय. सलामीचे फलंदाज परशुराम आणि त्याचा साथीदार क्षितिज ही जोडी मैदानात आलेली आहे. गोलंदाजीची धुरा आपण बघतोय नेहमीप्रमाणे गावदेवी वायशत संघाचा बिनीचा गोलंदाज धीरज शिलीमकर याच्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. त्यांनी स्वतःच्या हातामध्ये कर्णधार पदाची धुरा सुद्धा त्याच्या खांद्यावर आहे. धीरज शिलीमकर. आणि हे मैदान आपण बघतोय अतिशय, आता 4 दिवसापूर्वी सुद्धा अतिशय मैदानामध्ये थोडंसं पावसाळ्याच्या नंतरचं मैदान असं वाटलं होतं की खूप खराब असेल, परंतु ज्या पद्धतीने हे मैदान बनवलेलं आहे ना, गतवर्षी 2 वर्षापासून MD फाउंडेशन MD ग्रुप्सच्या माध्यमातून अतिशय चांगलं मैदान तयार करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आमदार साहेबांची पारखी नजर आणि त्या पारख्या नजरेला त्याच्या संपूर्ण MD ग्रुपची साथ, त्यातून हे मैदान साकारलेलं आहे. एवढा पावसाळा निघून गेला, त्याच्यावर किती जनावरं धावलेली असतील काय असतील, परंतु विकेटला अद्यापही तडा गेलेला नाही आहे. विकेट थोडीशी खडबडीत झालेली आहे परंतु तडा गेलेले नाही आहे. हे वैशिष्ट्य म्हणजे याचाच अर्थ काय तर क्युरेटरनी गतवर्षी अतिशय जबरदस्त मेहनत घेऊन ही विकेट्स बनवलेली आहे, अप्रतिम. आणि मैदानावर फक्त JCP आणि रोलरच्या साह्याने आता हे केलेलं आहे. मग त्यामुळे यंदाची दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3रं होणार आहे. त्यामध्ये थोडासा त्रास कमी होणार आहे आयोजकांना. आमच्या आपण संपूर्ण MD ग्रुपला थोडासा त्रास कमी होईल या मैदानाची डागडुजी करायला. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्या बात है, इट्स अ फॅन्टास्टिक शॉट. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता. फलंदाजांनी कोणत्याही प्रकारे हारकिरी केलेली नाही आहे किंवा घाई गडबड केलेली नाही आहे. चेंडूच्या टप्प्याची वाढ बघितली, चेंडूच्या टप्प्याचा वेगाचा अंदाज घेतला, स्वतःला रूममध्ये आणवलं आणि तो चेंडू सरळ भिरकावून दिला फाईन लेग क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचायच्या अगोदरच चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार झाला. चांगली सुरुवात मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने खेळून पहिल्या चेंडूवर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार वसूल केला होता. रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट करतोय, चांगल्या पद्धतीने कनेक्शन होतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 10 नंबरची जर्सी केलेला हा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे चेंडू उचलतोय, परंतु त्याची फेकी गोलंदाजाच्या हातामध्ये जाईपर्यंत 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात. हे मैदान बघितलं ना का खरोखर मला ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यामधील मैदानांचा आठवण येते, कारण धावून 2 ते 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळतय, जोरदार अपील केलं जातंय. कॉट बिहाइंडचं सुद्धा अपील बघायला मिळते अभिलाष पाटील यांच्याकडून, परंतु पंच अनमूड, कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर परिणाम नाही आहे. निर्धाव
चेंडू या ठिकाणी आपण बघतोय चांगला कमबॅक केलं ते धीरजने. याची चेंडूवर आपण बघतोय की चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जाते. थोडंसं आउटफील्ड थोडंसं खराब असल्यामुळे त्या ठिकाणी फ्लंबिंग होते, थोडीशी फ्लंबल झालेले आहेत दोन्ही क्षेत्ररक्षक. एकच्या जागेवर 2 धावा मात्र मिळत आहेत. अतिशय चांगलं गोलंदाजी केली होती. फ्लिकचा चेंडू आपण स्ट्रोक बघितला होता, पण स्ट्रोकवर माझं लक्ष नव्हतं कशा पद्धतीने खेळला गेला. 2 धावा मात्र मिळत आहेत फलंदाजाला. धावसंख्या झाली बिनबाद 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बुक. निर्धारित 2 षटकांचा हा सेमीफायनलचा थरार आपण अनुभवतोय, बघतोय. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्री डिटरमाइंड शॉट खेळताना धीरजने बघितलं. आणि धीरज हा एक चतुरस्थ बुद्धिमान गोलंदाज आहे, बुद्धिमान खेळाडू सुद्धा आहे. आपण थर्ड प्रीमियर लीग असली तरी सुद्धा बघत असतो त्याच्या बुद्धी चातुर्याने तो आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण या वेळेला क्या बात आहे, क्या बात आहे. आठवण करून देणारा फटका तिलक वर्माची. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. सुपला शॉट, षटकार. षटकार बघायला मिळाला परशुरामच्या बॅटमधून आलेला. धावसंख्या झालेली ती 14 धावा. 14 धावा धावफलकर. अतिशय चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं चांगली सुरुवात करून दिलेली आहे ती धीरजच्या गोलंदाजीवर. दुसरं षटक घेऊन पंकज शेलमकर यांनी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. ही बंधूंची जोडी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करते. पहिल्या षटकात परशुरामचा खेळ बघायला मिळाला. 6च्या 6 चेंडूंचा सामना केला त्याने. 1 षटकार, 1 चौकार आणि 2 दुहेरी धावसंख्या. अशा पद्धतीने तब्बल 14 धावा त्याने प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. दुसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज पंकज शिरीमकर. दोन्ही संघांना माहिती आहे की जास्तीत जास्त धावा काढायला पाहिजे. पहिल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे की जास्तीत जास्त धावा काढायची गरज आहे. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे की कमीत कमी धावसंख्येवर रोखायला पाहिजे, कारण समोरच्या संघाची गोलंदाजी चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते फलंदाज. अगोदरच मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि या वेळेला एक धाव काढण्याच्या स्ट्राईक बदलवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र क्षितिज आपली विकेट्स गमावतोय, त्याग करतोय विकेटचा आपल्या. आणि स्ट्राईकवर मात्र आणलं जाते ते परशुराम वाकटियाला. एक फलंदाज बाद झालेला आहे. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला. फलंदाजाने चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोचताच, चेंडूचा वेगाचा अंदाज न घेताच खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे चेंडू निर्धाव गेलेला आहे. धीरज जायनाक्वा, वन डाऊन बॅट्समन. पुन्हा एकदा पूर्ण सफल होऊन खेळण्याचा, फाईन लेगच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्नांना यश मात्र मिळालेलं नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात केलेली आहे ती पंकजने आपल्या षटकामध्ये. अतिशय चांगली सुरुवात, कारण त्याला माहीत आहे कमीत कमी धावा देऊन आपल्या संघासाठी चांगली बाजू करायची आहे. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. त्याला माहिती आहे की टप्पा कुठे टाकायचा आहे. फलंदाजाचा जो रीच आहे ना, त्याच्या थोडासा मागे टप्पा टाकते, म्हणजे शॉर्ट ऑफ गुड लेंथवर टप्पा टाकला जातोय. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, फक्त फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी तयार होतोय तो. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज चकला होता, त्याच्याबरोबर यष्टीरक्षक सुद्धा चकला होता. निर्धाव चेंडू बघायला मिळत होता, परंतु एक धाव मात्र मिळालेली बाईच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक रोटेट केलेले एका धावेनिशी आपण बघितलं तर धावसंख्या झालेली ती
15 धावा, 15 रन्स ऑन द स्कोर बुक. पहिले 4 चेंडू काय लाजवाब गोलंदाजी केली बघा, अप्रतिम गोलंदाजी पंकज शिलीमकर यांच्याकडून. कोणत्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क अद्यापही या 4 चेंडूंमध्ये येऊन दिलेला नाहीये तो धीरज चायनाकवा. क्या बात आहे, टप्पा पडतोय. फलंदाज पुन्हा एकदा जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडून इशारा काही येत नाही कोणताही वाईट बॉलचा किंवा त्यामुळे फेअर डिलिव्हरी ठरते आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होऊन तंबूत परत आहे. खरोखर अप्रतिम गोलंदाजी, 2 षटकांचा सामना आणि दुसऱ्या षटकातील 5 निर्धाव चेंडू, म्हणजे काय कमालीची गोलंदाजी केली बघा पंकजने. वाह भाई वाह, लाजवाब, सुरेख, सुंदर, अप्रतिम, अद्वितीय गोलंदाजी या पहिल्या 5 चेंडूंवर. कारण जो सामना 14 धावा केल्यानंतर असं वाटत होतं की वर्सोली संघ चांगली धावसंख्या उभारेल, परंतु त्यांना चांगला चाप लगाम लावलेला आहे तो या पंकजच्या गोलंदाजीनं. पुन्हा एकदा या एक मास्टर माइंड गोलंदाजी बघितली आपण, अप्रतिम अशी गोलंदाजी, मास्टर माइंड गोलंदाजी. एक धाव काढली होती लेग बायच्या स्वरूपात आणि मेडन ओव्हर. वा, सुरेख, मेडन. 2 धावा नक्की आलेल्या आहेत वर्सोली संघाला, परंतु त्या 2 धावा, एक लेग बाईज एक बाईज, म्हणजे गोलंदाजाच्या नावावर नाहीये. गोलंदाजांनी षटक मात्र निर्धाव टाकलेला आहे. सुपर्ब गोलंदाजी, सुपर्ब. यस, द्वारकानाथ पाटील संघाचे पाठीराखे मार्गदर्शक सर्वे सर्वा द्वारकानाथजी पाटील यांच्याकडून पंकज आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. वेल डन पंकज, वेल डन. गोलंदाजी लाजवाब. वर्सोली संघाने फक्त ध्यान लक्षात ठेवायला लागेल की धावसंख्या आपली झालेली आहे फक्त 16 धावा. 16 धावा या फक्त नाही आहेत, कारण 17 धावा चेस करायच्या आहेत आणि गोलंदाजी सुद्धा चांगली आहे वर्सोली संघाची. त्यामुळे ह्या 17 धावा काढताना अतिशय घाम घालावा लागेल वायशेत संघाला. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. याच्या नंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. सागरी गणेश थळ विरुद्ध गावदेवी रांजणपाडा. घरत कन्स्ट्रक्शन पुरस्कृत हा संघ असेल. या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगल्या देणगीदारांनी या स्पर्धेसाठी देणगी देऊन उपकृत केलेलं आहे. मानधन त्यामध्ये माननीय दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी 25,000, सन्माननीय श्री मानकर 31,000, सन्माननीय श्री रणदीप सिंग मुंजराल 25,000, श्री रवींद्र पाटील 15,000, श्री सचिन पाटील वायशेत 10,000, श्री समीर पारंगे 10,000, नाकवा संघ चाळमळा 5,000, श्री कमलेश जेठा 5,000, श्री राकेश जी चव्हाण 5,000, श्री स्वप्नील पाटील वायशेत 5,000, श्री राकेश रांगणेकर 2,001, श्री विकास पाटील 1,001, श्री हसनैन कुरेशी 1,500 1,500, श्री अंकुश पाटील वायशेत, श्री मेघनाथ धनबा, श्री शफी झेंडेकर आणि सालमाला ग्रामस्थ 11,101 व ट्रॉफी. या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. सतरा धावांचं लक्ष घेऊन आपण या ठिकाणी बघतोय मगाचीच अभिजित जोडी धीरज शिलीमकर आणि त्याचा साथीदार मिलिंद यांची जोडी मैदानात आलेली आहे आणि त्यांच्या ती जोडी या 17 धावा कशा पद्धतीने काढेल, किती षटकांमध्ये काढेल किंवा या 17 धावा डिपेंड केल्या जातील का, याचा जो कश्मकश आहे, हे जी चुरस आहे, हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 17 धावींचं लक्ष समोर ठेवलंय, ते मात्र आई एकविरा वर्सोली संघासमोर. जरी लक्ष छोटं असलं तरी मित्रांनो, क्रिकेटमध्ये छोटं आणि मोठं काही नसतं. क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा जो कोणी खेळाडू खेळ दाखवेल त्याचा मात्र इथे निभाव लागणार आहे. परशुराम गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. सलामीला आलेली जोडी अर्थात धीरज शिलीमकर आणि त्याचा साथीदार फलंदाज ओमकार. वायशेत संघ यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या दिमागदार फॉर्म मध्ये दिसतोय. या आठवड्यातच मित्रांनो चांगली कामगिरी केली
तीनवेळा इथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय आणि मात्र ही सेमीफायनल आज बघूया काय घडतंय काय बिघडतंय. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट केलाय, तिथे मात्र अक्षय पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत सिंगल पूर्ण, अकाउंट ओपन होते गावदेवी वायशेत या संघाचं. गावदेवी वायशेत संघ मित्रांनो चांगल्या संघ आहे आणि मात्र यंदाच्या मोसमामध्ये दिमागदार पदार्पण त्यांनी केलंय आणि असाच प्रकारचं पदार्पण त्यांचं कायम या सालामध्ये आणि पुढील 2026 मध्ये सुद्धा टिकून राहावं हीच मात्र ईश्वराचरणी प्रार्थना करतोय. ओमकार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. एक धाव स्कोर कार्ड वरती लागली. 17 धावांचं लक्ष समोर आहे. निर्धारित आपण पाहतोय 2 षटकांचा सामना आहे आणि मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक करावं लागेल परशुराम याला. जरी धावा कमी असल्या तरी मात्र मेन स्ट्राईक गोलंदाज आहे आई एकविरा वर्सोली संघाचा परशुराम. त्याला मात्र आपल्या गोलंदाजीची लाजवाब गोलंदाजी आज मात्र मैदानावरती या तलवारच्या ऐतिहासिक मैदानावरती दाखवावी लागेल. यावेळेसचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील पंचांकडे, पंचांनी हात उंच आकाशाकडे. फलंदाज ओमकार बॅक टू द डगआउट. चला गावदेवी वायशेत आणखी 2 फलंदाज पाठवा. जास्तीचा वेळ होतोय मित्रांनो. आणखी 2 फलंदाज पाठवा. मंडळाला सहकार्य करा मित्रांनो. चांगला संघ आहे आपला. 1 धाव आणि मात्र 1 गडी सुद्धा बाद झालाय. नवीन आणायला फलंदाज यंदाच्या मोसमामध्ये अभिराज. यंदाच्या मोसमामध्ये मित्रांनो अभिराजने मात्र तुफान फलंदाजी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या फटक्यांसाठी हा ओळखला जाणारा फलंदाज आज मात्र नावारूपाला येतोय, तो म्हणजे अभिराज. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. परशुरामने कमबॅक केलंय. असंच कमबॅकची आवश्यकता आहे आई एकविरा वर्सोली संघासाठी, परंतु अभिराज मात्र फलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. अक्षय पाटील कोणतीही चूक करत नाहीये. आल्या पावली परत. चला मित्रांनो आणखी 2 फलंदाज पाठवा. चला जास्तीचा वेळ होतोय. चला लवकरात लवकर धीरज शिलेमकर आणि पंकज शिलेमकर ही बंधूंची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणखी 2 फलंदाज पाठवा. कोऑपरेट करा. चला मंडळाला फायनलचा दिवस आहे. आणखी खूप सारे सामने आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल फायनल असे मात्र सामने आणि अख्खा एक लॉट्स आहे आजच्या दिवसामध्ये संपूर्ण करायचं आहे. चला पाठवलाय, धन्यवाद. पंकज शिलीमकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. धीरज आणि पंकजची जोडी दोन्ही शिलीमकर बंधू आज मात्र गावदेवी वायशेत संघाला जिंकून देणार का, की परशुराम आपल्या गोलंदाजीने हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. परशुरामकडे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती परशुराम. हॅट्रिकचा चेंडू आहे, परंतु हा चेंडू उंच भरारी आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. पंकजच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. विकासदादा, यंदाच्या मोसमामध्ये पंकज सुद्धा चांगल्या प्रकारे अष्टपैलू कामगिरी करतोय आणि मात्र त्याने आल्या 2 षटकार मारून या मॅचची मात्र जी काही हवा होती ती मात्र या काढण्यामध्ये सफल झालाय. 2 षटकार आले, 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता मात्र आपण पाहतोय 4 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी.
चांगली फलंदाजी होतय मित्रांनो. 2 विकेट परशुरामने घेतल्यानंतर मात्र पंकजने सांगितलं मी मात्र माझ्या स्टाईलने मॅच इथे फिनिश करणार, परंतु परशुरामला कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे. तिसरा चेंडू बघा, हा सेन्सिबल क्रिकेट आहे. 2 षटकार आलेत, हलक्या हाताने त्या चेंडूला स्टेअर केलंय आणि सहजगत्या काय रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव सुद्धा, काय घडतंय मित्रांनो. 3 धावा पूर्ण. गावदेवी वायशेत संघ मित्रांनो चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये एक चप्पळ असे दोन्ही शिलिमकर बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि 16 धावा. आता मात्र 6 चेंडू, एका धावसंख्येची आवश्यकता. चला मित्रांनो, 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. पंकजने या मॅच मध्ये सर्व काही धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आणि गावदेवी वायशेत संघाचं आणखी एक पाऊल विजयाच्या दिशेने अर्थात फायनलच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना संघ पाहतोय. या आठवड्यामध्ये मित्रांनो आणखी एक सामना त्यांचा आजच्या दिवसामध्ये आपल्याला तिनविरेच्या मैदानावरती सुद्धा dreamscricket.in माध्यमातून पाहायला मिळेल. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह च्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आणि हा मात्र पंकजच्या बॅटमधून विजयी फटका. हार्दिक हार्दिक अभिनंदन गावदेवी वायशेत. निर्णय घेऊन अंमलात आणा पटकन. मॅन ऑफ द मॅच पंकज.